दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या घातात असतो त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. या ठिकाणी आपण याची उदाहरणे पाहूया. पहिले उदाहरण आहे 5/10 तर दुसरे उदाहरण आहे 7/100. या दोन्हीमधील छेदांचे निरीक्षण करा. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 10 तर दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 100. म्हणजे छेद हे 10च्या घातातील छेद आहेत. अशा वेळी दशांश अपूर्णांक तयार होतो. याचे लेखन आपण दशांश स्वरूपात करूया. 5/10 याचे दशांश स्वरूपात लेखन होते 0.5. तर 7/100 याचे दशांश रूपामध्ये लेखन होईल 0.07. 10च्या घातातील छेद असणाऱ्या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. या ठिकाणी आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. प्रथम अंश स्थानातील अंक लिहून घ्या. त्यानंतर छेदस्थानातील 10च्या घातातील संख्या पहा. या ठिकाणी छेदस्थानी 10 आहे व 1 वरती 1 शून्य आहे. म्हणून दशांश चिन्ह देताना एक घर उजवीकडे सोडावे. म्हणजे आपण 1 शून्य आहे म्हणून एक घर सोडले, दशांश चिन्ह दिले. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या वेळेस दशांश चिन्हाच्या डावीकडे संख्या नसेल अशा वेळी शून्य देण्याची पद्धत आहे. म्हणजे आपले उत्तर आले 0.1. आता दुसरे उदाहरण पाहूया. प्रथम अंशस्थानचा अंक लिहून घेऊया 4. त्यानंतर छेदस्थानातील 1 वर किती शून्य आहेत ते पाहूया. या ठिकाणी 2 शून्य आहेत. म्हणजेच आपणाला दशांश चिन्हानंतर 2 घरे सोडावी लागतील. परंतु या ठिकाणी एकच घर आहे. 2 घरे होण्यासाठी या ठिकाणी आपण शून्य घेऊया आणि दशांश चिन्ह देऊ. याचे वाचन करण्यासाठी सुरुवातीस 0 घेऊया. म्हणजेच 4/100 याचे दशांश रूपामध्ये रूपांतर झाले 0.04. अशा प्रकारे आपण 10च्या घातातील जर छेद असेल तर त्याचे दशांश अपूर्णांकामध्ये या पद्धतीने रूपांतर करू शकतो. दशांश अपूर्णांकाचे 10च्या घातात छेद असणाऱ्या अपूर्णांकात रूपांतर करणे. आता आपण दशांश अपूर्णांकाचे 10च्या घातामध्ये व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणून तो अंक प्रथम लिहून घ्यावा. त्यानंतर दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1. म्हणून 1 वरती 1 शून्य द्यावा. अशा प्रकारे आपण 10च्या घातामध्ये रूपांतर करू शकतो. दुसरे उदाहरण पाहूया. 1, 2 हे प्रथम लिहून घेऊया. त्यानंतर दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरे आहेत म्हणून 1 वरती 2 शून्य देऊया. तिसरे उदाहरण पाहूया. 1, 2, 6 हे प्रथम लिहून घेऊया. दशांश चिन्हानंतर 1, 2, 3 घरे आहेत म्हणून 1 वरती 1, 2, 3 असे 3 शून्य देऊया. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचे 10च्या घातातील व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढणे. या उदाहरणामधील प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत काढूया. प्रथम 3 या अंकाची आपण स्थानिक किंमत काढूया. 3 हे अंशस्थानी लिहावे. दशांश चिन्हानंतर कितव्या नंबरला 3 आहे तर पहिल्या नंबरला, म्हणजेच 1 वरती पहिल्या नंबरला आहे म्हणून 1 शून्य द्यावे. म्हणजे 3 ची स्थानिक किंमत झाली 3/10. यानंतर आपण 5
या संख्येची स्थानिक किंमत बघूया. 5 हे दुसऱ्या नंबरला आहे म्हणून छेदस्थानी 1 वरती 2 शून्य द्यावेत. म्हणजेच 5 या संख्येची स्थानिक किंमत झाली 5/100. यानंतर पहिल्या 4 ची स्थानिक किंमत पाहूया. 4 आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 4 हे तिसऱ्या नंबरला आहे म्हणजेच 1 वरती 3 शून्य देऊया. या 4 ची स्थानिक किंमत झाली 4/1000 आणि शेवटचा अंक आहे तो 4. याची आपण स्थानिक किंमत पाहूया. याची स्थानिक किंमत पाहताना दशांश चिन्हानंतर तो अंक कितव्या नंबरला येतो? 1, 2, 3 आणि 4 नंबरला येतो म्हणून 1 वरती 4 शून्य देऊया. म्हणजेच या 4 ची स्थानिक किंमत होईल 4/10,000. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाच्या किमती काढू शकतो. दशांश अपूर्णांकातील पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या ओळखणे. या ठिकाणी उदाहरणे पहा. 5.8 तर दुसरे उदाहरण 32.12. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. डावीकडील जी संख्या असते ती पूर्णांक असते तर उजवीकडील जी संख्या असते ती अपूर्णांक असते. म्हणजेच 5.8 यामध्ये 5 पूर्ण आहेत तर 8/10 हे अपूर्णांक आहेत. त्याच पद्धतीने दुसऱ्या उदाहरणामध्ये बरोबर 32 हे पूर्णांक आहेत व 12/100 हे अपूर्णांक आहे. अशा प्रकारे दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूची संख्या ही पूर्णांक असते तर दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्या ही अपूर्णांक असते. दशांश चिन्हाच्या नंतरच्या शेवटच्या अंकानंतर कितीही शून्य वाढवले तरी त्यास मूल्य नसते. 7.4 यामध्ये एक लक्षात घ्या. दशांश चिन्हानंतरचा जो शेवटचा अंक आहे तो आहे 4. या 4 नंतर आपण कितीही शून्य दिले तरी त्याला काही किंमत राहत नाही. उदाहरणार्थ बरोबर 7.40 या ठिकाणी 7.4 आणि 7.40 ची ही किंमत सारखीच येते. 7.4000. अशा प्रकारे 4 नंतर कितीही शून्य दिली तरी त्याला मूल्य नसते. म्हणजेच त्याची किंमत ही 7.4 याच्या बरोबरच येते.